नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचं दुसरं प्रकरण, इतिहास लेखन भारतीय परंपरा, या प्रकरणाचा पहिला भाग आपण बघणार आहोत. तर या प्रकरणामध्ये बाळांनो महत्त्वाचे दोन मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला म्हणजे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि दुसरा भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. तर यामधला पहिला भाग आपण आजच्या या तासिकेला बघणार आहोत. यामध्ये भारतीय इतिहास लेखनाची भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. आता या वाटचालीमध्ये काय, तर त्यांनी सांगितलं की आपण पहिलं प्रकरण शिकलोय बाळांनो याआधी. त्यामध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा होत्या. मग पाश्चिमात्य जे विचारवंत होते, जे इतिहासकार होते, ज्यांनी इतिहास लेखनाच्या संदर्भात त्यांचे मत मांडून ठेवलेले, विचार मांडून ठेवलेले, अशा या विचारवंतांचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये केला. मग आता आपल्याला या प्रकरणामध्ये इतिहास लेखन आहे, परंतु भारतीय परंपरा आहे की भारतीय परंपरेनुसार इतिहासाचं लेखन कशा पद्धतीनं झालं, ही बाब आपल्याला या प्रकरणात आज बघायची. तुम्हाला या ठिकाणी बाळांनो स्क्रीनवर दिसत असेल प्राचीन काळातील इतिहास लेखन. आता अति जो प्राचीन काळ होता, या प्राचीन काळामध्ये लिखाणाची साहित्याची फारशी सुविधा नव्हती, शिक्षित लोक नव्हते, त्यामुळं लिखित स्वरूपातला इतिहास आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये दिसत नाही. मग मग प्राचीन कालखंडातल्या लोकांना म्हणजे भारतीय लोकांना आपल्या पूर्वजांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल अभिमान नव्हता किंवा त्यांना जाणीव नव्हती असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर मग त्या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये काय होत असेल, तर आपल्या ज्या पूर्वजांचे पराक्रम आहेत, हे पराक्रम दैवत परंपरा म्हणजे देवदेवतांच्या संदर्भातल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आणि सामाजिक स्थित्यंतरे म्हणजे सामाजिक बदल, हे सर्वचे सर्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांगितलं जात असायचे. म्हणजे जसं माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं, माझ्या वडिलांनी मला सांगितलं, मी माझ्या मुलांना सांगेल, ते त्यांच्या मुलांना सांगेल. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये हा इतिहास अशा पद्धतीनं ही इतिहासाची परंपरा चालत असायची. मौखिक पद्धतीनं एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्या पिढीकडे अशा पद्धतीनं इतिहास चालायचा. मग हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृतीचं जेव्हा उत्खनन झालं, ते झालं म्हणजे जॉन मार्शल हे जे ब्रिटिश अधिकारी होते यांच्या देखरेखीखाली झालं. आपल्याला पुढं आहे त्यांचं म्हणजे जॉन मार्शल यांच्या संदर्भात अभ्यास आहे आपल्याला याच प्रकरणामध्ये आहे. परंतु त्यांनी लाहोरपर्यंत जी रेल्वे लाईनचं काम होतं तो प्रकल्प सुरू केला आणि त्या प्रकल्पाच्या उत्खननामध्ये त्यांना हडप्पा संस्कृतीचे अवशेष मिळू लागले. आता ही हडप्पा संस्कृतीचे अवशेष मिळायला लागल्यानंतर त्या ठिकाणी मोहनजोदडोसारखे शहर सापडले. मग ही हडप्पा संस्कृती केव्हाची आहे, ही हडप्पा संस्कृती आहे इसवी सन पूर्व 3 सहस्त्रक. आता सहस्त्रक म्हणजे काय, सहस्त्रक म्हणजे 1000 वर्षाचा कालखंड, त्याला एक सहस्त्रक असं म्हटलं जाते. मग हे 3ऱ्या सहस्त्रकामध्ये सापडलं. आता ही जी हडप्पा संस्कृती आहे, ही हडप्पा संस्कृतीचा शोध सिंधू नदीच्या काठावर लागला. आज जर तो परिसर आपण पाहिला तर तो परिसर पाकिस्तान या देशामध्ये येतो. परंतु आपल्या भारतीयांमध्ये म्हणजे पाकिस्तान निर्मितीच्या पूर्वी जर पाहिलं तर हा संपूर्ण एक संघ भारत होता. पाकिस्तानसुद्धा तेव्हा भारतामध्ये होता आणि म्हणून भारतीयांना प्राचीन संस्कृती आहे आणि या हडप्पा संस्कृतीच्या माध्यमातून सर्वांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की भारतीयांना सुद्धा प्राचीन इतिहास आहे, प्राचीन संस्कृती आहे. या संदर्भातले पुरावे मिळाल्यानंतर या गोष्टीची जाणीव सर्वांना होऊ लागली आणि हडप्पा संस्कृतीमधलं जे लिखित साहित्य आहे ते लिखित साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध झालं. परंतु काही दुर्दैवामुळं म्हणा त्या लिपीचा पुरेसा अभ्यास अधिकही व्हायचा आहे. म्हणजे त्या लिपीचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर खरोखर भारतीयांची संस्कृती कशा पद्धतीची होती या संदर्भातले पुरावे आणखी पुढे येतीलच. यानंतर बाळांनो मौर्य सम्राट अशोक, मौर्य सम्राट अशोक हे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकातले. आता ही मौर्य सम्राट अशोकांची सत्ता ही फार बलाढ्य होती. म्हणजे 40 वर्ष ते सत्तेवर होते आणि या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी फक्त भारतातच आपली सत्ता प्रस्थापित केली असं नव्हे, तर त्यांनी अर्ध्या आशिया खंडापर्यंत
त्यांची सत्ता पसरवल्या गेली आणि हे जे लिखित साहित्य आहे हे लिखित साहित्य मौर्य सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला आढळून येते. म्हणजे इसवी सन आता यापूर्वी जर आपण बघितलं तर जे पहिलं शतक होतं या पहिल्या शतकामध्ये सुद्धा धातूची नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट इत्यादी जे यावर कोरीव लेख किंवा कोरलेले लेख आपल्याला आढळून येतात. मग या कोरीव लेखांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या माध्यमातून आपल्याला कशाबद्दल माहिती मिळायला लागते. मग राजाचा काळ कोणता होता, त्यावेळी कुठला राजा सत्तेवर होता, त्या राजाची वंशावेळ कशा पद्धतीची होती, त्या राजाचा राज्य विस्तार कशा पद्धतीनं झाला होता, कुठपर्यंत राज्याचा विस्तार झाला होता, त्या राजाची शासन व्यवस्था कशी होती, त्या वेळी राजकीय घडामोडी कशा पद्धतीनं घडत होत्या, या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर सामाजिक रचना कशा प्रकारची होती, हवामान, दुष्काळ इत्यादी सर्व बाबींच्या संदर्भात आपल्याला या लेखांच्या माध्यमातून माहिती मिळू लागते. आता यानंतर जर आपण पाहिलं तर रामायण महाभारत ही महाकाव्य आहेत. याबद्दल तुम्हाला चांगल्या रीतीनं माहिती आहे. रामायण महाभारत पुराणे जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ, जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ म्हणजे प्राचीन कालखंडाची जी परंपरा होती ही परंपरा रामायण महाभारत पुराणं जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ आणि तसंच त्या कालखंडामध्ये मग जे परकीय प्रवासी असायचे ह्या प्रवासावर यायचे, मग ते ज्या ज्या ठिकाणाला भेटी द्यायचे त्या त्या ठिकाणचं वर्णन ते करून ठेवायचे. हे प्रवास वर्णनं हे सुद्धा इतिहास लेखनाला अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरायचे. यानंतर जर पाहिलं तर 6व्या शतकामध्ये राजांचे चरित्र लिहिण्यावर जास्त कल इतिहासकारांमध्ये आपल्याला दिसून येतो. मग राजांचे चरित्र असो किंवा राजघराण्याचा इतिहास असो या संदर्भातलं जर पाहिलं तर हे आपल्याला 6व्या शतकामध्ये आढळून येते. यामध्ये बाणभट्ट नावाचे कवी होते. या बाणभट्ट नावाच्या कवींनी हर्षचरित या नावाचं एक संस्कृत काव्य लिहून ठेवलं. आता या हर्षचरितमध्ये त्यांनी हर्ष नावाचा राजा होता, या हर्ष नावाच्या राजाचं संपूर्ण चरित्र त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. मग त्यावेळची सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती याचं सुद्धा वर्णन बाणभट्टांनी त्या काव्यामध्ये केलेलं आपल्याला आढळून येते. यानंतर बाळांनो आहे तो म्हणजे मध्ययुगीन इतिहास, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आता मध्ययुगीन जो कालखंड आहे हा कालखंड म्हणजे आपल्या देशामध्ये मुस्लिम सत्ताधीशांचा कालखंड म्हणून चांगला परिचित आहे. म्हणजे मध्ययुगीन इतिहासालाच आपण मुस्लिम राजवटीचा किंवा मुघलांच्या शासकांचा हा कालखंड होता असं आपण संबोधतो. आता या कालखंडामध्ये काय झालं तर 12व्या शतकामध्ये एक कल्हण नावाचे लेखक होते. या कल्हण नावाच्या लेखकांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं राजतरंगिणी. या ग्रंथाचं नाव होतं राजतरंगिणी. बघा कल्हणांनी लिहिलेला ग्रंथ आहे राजतरंगिणी आणि हा 12व्या शतकात त्यांनी लिहिला. आणि हा लिहिला म्हणजेच त्यांनी हा ग्रंथ कुठल्या इतिहासाच्या आधारावर लिहिला तर तो लिहिला काश्मीरच्या इतिहासाच्या आधारावर. मग काश्मीरमध्ये कशा पद्धतीची सत्ता होती, कशा पद्धतीने राज्यकारभार चालायचा या संदर्भात कल्हण यांनी म्हणजे अगदी स्पष्टपणे त्या ग्रंथात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे काश्मीरचा संपूर्ण इतिहास त्यामधून उलगडला गेलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि कल्हण यांचं असं म्हणणं होतं की मी हा जो राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला आहे तर हा ग्रंथ म्हणजे आधुनिक इतिहास लेखनासाठी एक शास्त्रशुद्ध ग्रंथ आहे. म्हणजे माझ्या या ग्रंथाच्या आधारावर आधुनिक काळातलं इतिहास लेखन होईल या पद्धतीचा तो ग्रंथ मी लिहून ठेवलेला आहे असं कल्हणांचं मत होतं. आता यामध्ये त्यांनी काय केलं, त्या काश्मीरमध्ये जे कोरीव लेख असतील, ज्या नाणी असतील किंवा प्राचीन वस्तूंचे अवशेष असतील किंवा राजकुलाच्या अधिकृत नोंदी असतील आणि स्थानिक परंपरा अशा अनेक माध्यमांचा कल्हण यांनी चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ लिहिलेला आहे असं कल्हण यांचं मत होतं त्यांच्या ग्रंथाबद्दल. आता त्यानंतर जर पाहिला आपण मुस्लिम राज्यकर्ते, या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या कालखंडामध्ये जर आपण इतिहास लेखनाच्या परंपरा बघितल्या तर या इतिहास लेखनावर आपल्याला अरब आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा जास्त प्रभाव आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतो. मग याच काळात
मुस्लिम शासक असताना जियाउद्दीन बर्नी हे एक चांगले इतिहासकार होते. जियाउद्दीन बर्नी हे एक चांगले इतिहासकार होते. यांनी एक ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे तारीख-ई फिरोजशाही. तारीख-ई फिरोजशाही या नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहून ठेवलेला आहे. म्हणजे वास्तविकता जर आपण बघितली तर जियाउद्दीन बर्नी यांनी जो ग्रंथ लिहिला हा खरोखर इतिहास लेखन कशा पद्धतीचं असावं किंवा इतिहास लेखन हे कशा पद्धतीनं केलं जावं या संदर्भातलं हा ग्रंथ तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ म्हणजे एक चांगला समर्पक दाखला आहे. एक समर्पक उदाहरण आहे का इतिहास खरोखर कसा लिहिला जावा. इतिहास लिहित असताना फक्त राजाचं कौतुक, राजाच्या पराक्रमाचं, शौर्याचं वर्णन एवढंच नव्हे तर राजाच्या ज्या चांगल्या सवयी आहे, चांगल्या गोष्टी आहे या संदर्भातच इतिहासकारानं फक्त इतिहास लिहू नये. तर मग इतिहासकारानं इतिहास लिहिताना काय करावं तर त्या राजाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये राजाच्या अंगी चांगले गुण असतात, वाईटही गुण असतात. मग इतिहासकार काय करतो की त्या राजांच्या चांगल्या गुणांचं वर्णन करतात परंतु वाईट गुणांचं वर्णन करत नाही. परंतु या ठिकाणी जियाउद्दीन बर्नी यांनी सांगितलं की त्यावेळी राजाच्या चांगल्याही गुणांचं वर्णन होणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्याच्या वाईट गुणांचं सुद्धा वर्णन त्या इतिहासामध्ये होणं आवश्यक आहे. ही बाब जियाउद्दीन बर्नी यांनी त्या ठिकाणी उल्लेखित केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की त्या काळातले जे अभ्यासक आहेत, त्या काळातले जे साहित्यिक आहेत, त्या काळात जे संत महात्मे होऊन गेले, ज्यांचा या समाजावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो, अशा लोकांच्या संदर्भात सुद्धा इतिहासाचं लेखन केलं गेलं पाहिजे असं जियाउद्दीन बर्नी यांनी सांगितलं. आता याच काळात जर आपण बघितलं तर आपल्याला या कालखंडामध्ये काय दिसून येते, इतिहासकार इतिहास लिहित असताना काय करायचे की तो जो राज्यकर्ता होता, जो राजा होता, या राजाची स्तुती आणि निष्ठा या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व होतं. मग त्याच्यामध्ये इतिहासकार इतिहास लिहित असताना त्या राजाचं कौतुक करायचा, त्याची स्तुती करायचा, त्याच्याबद्दलची निष्ठा त्यामधून दिसत असायची. या गोष्टींना महत्त्व येऊ लागलं. मग मुघलांच्याच कालखंडामध्ये पद्य उतारेसुद्धा इतिहास लेखनामध्ये येऊ लागले आणि सुंदर चित्रांचा सुद्धा यामध्ये समावेश होऊ लागला. नंतर या मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांनी त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र तुझुक-ई बाबरी या नावाचा ग्रंथ लिहिला. आता या तुझुक-ई बाबरी या ग्रंथामध्ये जर आपण पाहिलं तर काय आहे की बाबर यांनी केलेल्या युद्धांचा, त्यांच्या पराक्रमांचा त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यांनी ज्या ज्या शहरांना भेटी दिलेल्या आहेत त्या शहरांच्या भेटीचं वर्णन त्या ठिकाणी केलं गेलं आहे. त्याचबरोबर त्यांना ज्या वनस्पतीमध्ये आवड होती त्या वनस्पतींच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आपल्याला दिसून येते. यानंतर बाळांनो आहे मध्ययुगीन काळातीलच इतिहास लेखन आहे, परंतु त्यामधला चौथा मुद्दा आहे. या चौथ्या मुद्द्यामध्ये अबुल फजल यांनी अकबरनामा या नावाचा एक ग्रंथ लिहिला. म्हणजे खरोखर हा ग्रंथ जर पाहिला तर चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने जर पाहिला तर हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं की अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ जेव्हा लिहिला तेव्हा अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचा काळजीपूर्वक केलेलं संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेच्या कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधनाची पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होते असं मानले जाते. म्हणजे अबुल फजल यांनी जो अकबरनामा लिहिला यामध्ये खरोखर जे अधिकृत ऐतिहासिक नोंदी आहेत त्यांचं संकलन केलं, त्याची विश्वासार्हता तपासून घेतली, त्या माहितीबद्दलची विश्वासार्हता त्यांनी तपासून घेतली, त्याची कसून चौकशी केली, त्याचा अभ्यास केला, त्याचं संशोधन केलं आणि ही पद्धती जेव्हा अबुल फजलने अवलंबली तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित हा अबुल फजलचा नव्हता, तर वास्तववादी इतिहास लेखन अबुल फजलने केलं हे यामधून दिसून येते. यानंतर बाळांनो आहे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बखर. तुम्हाला या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसत असेल बखर या बखरीमध्ये काय केलं जायचं तर या बखरीमध्ये आपले जे पूर्वज होते या पूर्वजांचे पराक्रम, त्यांचे शौर्य, त्यांचं धाडस या संदर्भातलं लिखाण या बखरींमध्ये केल्या जात असायचं. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जी सभासद बखर आहे
हे सभासद बखर म्हणजे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे हे छत्रपती असताना अनंत कृष्णाजी सभासद यांनी सभासद बखर या नावाची एक बखर लिहिली। या बखरीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला, त्यांच्या कार्याबद्दल उत्तमभूत माहिती त्यांनी सभासद बखर या बखरीमध्ये लिहून ठेवलेली आपल्याला दिसून येते। यामध्ये जर आपण पुढला पाहिलं तर आहे दुसरी आहे भाऊसाहेबांची बखर आणि पानिपतची बखर। भाऊसाहेबांची बखर आणि पानिपतची बखर। आता या भाऊसाहेबांची बखर आणि पानिपतची बखर ह्या दोन्ही म्हणजे पानिपतच्या लढाईच्या वेळी लिहिल्या गेलेल्या बखरी आहेत। यामध्ये काय होतं की पानिपत हे जे शहर आहे हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे। पानिपतला एकंदरीत 3 युद्ध झाली। या 3 युद्धापैकी सर्वात पहिलं युद्ध जे आहे ते झालं 1526 मध्ये। 1526 मध्ये तेव्हा हिंदुस्थानचा सुलतान म्हणजे दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी होता आणि इब्राहिम लोधी दिल्लीचा सुलतान असताना मुघल संस्थापक बाबर यांनी पानिपतवर आक्रमण केलं। मग इब्राहिम लोधीकडे प्रचंड सैन्य होतं आणि एवढं प्रचंड सैन्य असून सुद्धा बाबरकडे म्हणजे कमी फौज होती, परंतु शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी त्या आक्रमण केलं आणि त्यांनी इब्राहिम लोधीचा त्या ठिकाणी पराभव केला आणि पानिपत हे बाबर म्हणजे मुघलांच्या ताब्यात आलं। यानंतर बाळांनो पानिपत या ठिकाणी दुसरं युद्ध झालं ते म्हणजे 1556ला। आता हे युद्ध झालं होतं मुघल आणि हेमू नावाचा राजा होता, या दोघांमध्येही युद्ध झालं। या युद्धामध्ये हेमू नावाच्या राजाचा पराभव झाला, मुघलांचा पुन्हा त्या ठिकाणी विजय झाला। यानंतर या पानिपतचं तिसरं जे युद्ध आहे का ज्या तिसऱ्या युद्धावर भाऊसाहेबांची बखर ही लिहिल्या गेलेली आहे किंवा पानिपतची बखर लिहिल्या गेलेली आहे ते म्हणजे तिसरं युद्ध। हे तिसरं युद्ध मराठे यांच्यासोबत अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली हे युद्ध झालं होतं 1761 मध्ये। अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांसोबत, या मराठ्यांचं नेतृत्व भाऊसाहेब पेशवे यांनी केलं होतं। सदाशिवराव भाऊ पेशवे म्हणजे त्यांनाच सदाशिवराव भाऊसाहेब म्हणायचे। या सदाशिवराव भाऊंनी या पानिपतच्या युद्धाचं नेतृत्व केलं होतं। या एका दिवसच्या युद्धामध्ये सकाळी 9 वाजता सुरू झालेलं युद्ध सायंकाळी 5 वाजता ते युद्ध संपलं आणि त्या युद्धामध्ये एका दिवशी दोन्ही बाजूचे 1.25 लाख माणसं मारल्या गेली, 80,000 जनावरं मारल्या गेली। एवढी प्रचंड हानी या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये झाली आणि या ठिकाणी या अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दालीने आक्रमण केल्यानंतर मराठे सुद्धा निकराने त्या ठिकाणी लढत होते। पराक्रम ते त्या युद्धातून ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या युद्धात मात्र मराठ्यांनी निकराने लढा दिला, तरीही मात्र त्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा या अहमद शाह अब्दालीने लिहून ठेवलेलं आहे का त्या दिवशी आम्ही ते जे युद्ध मराठ्यांसोबत केलं, मराठे अगदी निकराने लढा देत होते, आमच्या प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर ते देत होते, तरीही मात्र आम्ही ते युद्ध जिंकलो। आणि यानंतर म्हणजे अहमद शाह अब्दाली हा जरी ते युद्ध जिंकला असेल तरीही मात्र यानंतर भारतावर तो आक्रमण करेल अशी त्याची मानसिकता राहिली नव्हती, कारण त्या ठिकाणी त्याने या मराठ्यांच्या शौर्याचा पराक्रमाचा त्या ठिकाणी चांगला अनुभव घेतला होता। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुढं आहे होळकरांची कैफियत, म्हणजे होळकरांच्या संदर्भातलं किंवा होळकर घराण्यांच्या संदर्भातलं जी माहिती आहे ती या होळकर कैफियत या कैफियतेच्या माध्यमातून मांडण्यात आली। आता या बखरींचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यात चरित्रात्मक आहे, वंशचरित्रात्मक आहेत, प्रसंग वर्णनात्मक आहेत, पंथीय आहे, आत्मचरित्रपर आहे, कैफियत आहे, पौराणिक आहे आणि राजनीतीपर असे या बखरीचे वेगवेगळे प्रकार आहेत। या ठिकाणी आपण